मुनगंटीवाल्यांना माझे विचार पटणार आहे 100%. कारण सच्चाई असलेली माणसं कशी प्रवाहाच्या किनाऱ्यावर ढकलून दिली जातात त्यातलं ते एक उदाहरण आहे. तुकारामांचा अभंग माझ्या त्याची एक ओळ मला जर आठवते. बुडती जन न देखावे डोळा, बुडती जन हे न देखावे डोळा, म्हणून कळवळा येत असे. राजकारण कोणत्या थराला गेलं, तू सोशल मीडियाचा उल्लेख केलास, ते कुठल्या थराला गेले ते जाऊन पहा. कोण यांना पोचतोय हे सांगायची गरज नाही मला. प्रचंड म्हणजे प्रचंड वेदना होतात. हे शब्द नाहीत बरं, हे बुडबुडे नाहीत. कारण आम्ही शिवसैनिक म्हणजे जन्मलो आणि जगलो ना, त्या वंदनीय शिवसेना प्रमुखांचा विचार नव्या पिढीला माहिती आहे की नाही माहिती नाही. आणि मग सशक्त भारत, सशक्त राजकारण, ते खरंच सशक्त आहे का की शक्तिशालींचं राजकारण आहे? शक्तिशालींचं राजकारण आहे. म्हणजे लोकशाही आपण म्हणतो, पण ती पूर्वी आम्ही शाहीनं ठप्पा मारून देत होतो मतदान, तेव्हा असं म्हणायचे, मतदान करताना लोकशाही, नंतर शाहींचे राज्य. आजही शाहींचे राज्य आहे असं वाटत राहतं सारखं. आणि म्हणून तुम्ही जेव्हा संविधानाच्या ज्या काही गोष्टी सांगितल्यात तेव्हा मला खरंच असं वाटतं, मी आत्ता चिंतित आहे खरं सांगतो. शार्दूल, तुला खास करून सांगतो, मुनगंटीवाल्यांना माझे विचार पटणार आहे 100%. कारण सच्चाई असलेली माणसं कशी प्रवाहाच्या किनाऱ्यावर ढकलून दिली जातात त्यातलं ते एक उदाहरण आहे. किनाऱ्यावर ढकलून दिलं जातं. आणि मग भगवान कराडसुद्धा देशाचे अर्थराज्यमंत्री होते, मी देशाचा उद्योगमंत्री होतो, कॅबिनेट मिनिस्टर होतो मी, त्यामुळे जवळून पाहिलं आहे सगळंही. आणि म्हणून तुम्ही जेव्हा संविधानाचा उल्लेख केला, ससाने खास करून तू उल्लेख केलास, तेव्हा तुकारामांचा अभंग माझ्या त्याची एक ओळ मला जर आठवते. बुडती जन न देखावे डोळा, बुडती जन हे न देखावे डोळा, म्हणून कळवळा येत असे. आज नक्की तसंच झालंय बरं. बुडती जन न देखावे डोळा, ते पाहवत नाहीये. राजकारण कोणत्या थराला गेलं, तू सोशल मीडियाचा उल्लेख केलास, ते कुठल्या थराला गेले ते जाऊन पहा. कोण यांना पोचतोय हे सांगायची गरज नाही मला, ते तुम्हाला माहिती आहे कोण पोचतंय. ती व्हॉट्सअप इन्स्टिट्यूट किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ही जी काही सुरू झालेली आहे, त्यांच्या मागचे पोषक कोण आहेत? आणि मग संविधानाचा अमृत महोत्सव, देशाचा अमृत महोत्सव, हा सगळा अमृत महोत्सव करताना अमृत आलं पाहिजे ना. अमृत येण्याऐवजी विषाचे फवारे येत आहेत बाहेर. आपण देश कुठं चाललंय बघा. आम्ही यांना राजकारण, तुम्ही आलं पाहिजे येऊन काय करायचं ते पण सांगा, कसे येणार ते सांगा. त्यांनी सांगितलं यांच्याविरुद्ध लढू शकत नाहीस तू. आणि म्हणून मग कसे त्यांनी उभे केले. आत्ता म्हणून मी मला बाबासाहेबांचा विचार सांगताना ते संविधान कुठं आहे. तुम्ही जातीपातीचा उल्लेख केलात, आज प्रचंड वेदना होतात. प्रचंड म्हणजे प्रचंड वेदना होतात. हे शब्द नाहीत बरं, हे बुडबुडे नाहीत. कारण आम्ही शिवसैनिक म्हणजे जन्मलो आणि जगलो ना, त्या वंदनीय शिवसेना प्रमुखांचा विचार नव्या पिढीला माहिती आहे की नाही माहिती नाही. त्या वंदनीय शिवसेना प्रमुखांचा पहिला विचार काय होता? ब्राह्मण ब्राह्मणेतर, मराठा मराठेतर, 96 कुळी 92 कुळी, उच्च नीच दलित दलितेतर, घाटी कोकणी स्पृश्य अस्पृश्य, सारे भेद गाडा आणि मराठी माणसं एक ओरही तर, आणि तरच तुला न्याय मिळेल. मिळतोय का? मराठी माणूस एक होतोय का? आम्ही छत्रपतींचे वेगळे, आम्ही शाहूंचे वेगळे, आम्ही फुलेंचे वेगळे, आम्ही आंबेडकरांचे वेगळे. जातीपातीच्या भिंती दृढ केल्या. या देशातला एकमेव राजकीय नेता ज्यानं मंडल आयोगाला विरोध केला. आज सगळ्यांना लाभ मिळताना वाटतं मी ओबीसी आहे, मला मिळालं पाहिजे मिळालं. त्याचं दुःख नाही आहे. विचार काय होता बघा. त्यांनी विरोध केला की तुम्ही ही जातीपातीच्या भिंती अधिक दृढ करत जाणार. आज दृढ झालेत की नाही जातीपातीच्या भिंती? आज महाराष्ट्र कोणच भांडतोय? कोण पाहिलंय तुम्ही महाराष्ट्रात कोण भांडतंय? ससाणे म्हणाले मी ओबीसींसाठी भांडतोय, कोण म्हणतोय मी मराठ्यांसाठी भांडतोय, जरांग्यांना हे आव्हान देत आहेत, जरांगे ह्यांना आव्हान देत आहेत, धनगर आणखीन वेगळा लढतोय. हे राजकारण करताना हा विचार करा. त्यातलं समाजकारण हरवून गेलं. वंदनीय शिवसेना प्रमुख 80% समाजकारण, 20% राजकारण, निवडणुकीपुरती राजकारण. पण निवडणूक संपली की समाजकारण करा हे सांगणारे शिवसेना प्रमुख नव्या पिढीला माहिती नाही आहेत. कारण आमची नवी पिढी तेव्हा संघर्षाच्या काळात जन्माला जरी आली नाही तर ती अभ्यास नाही करते मागचा.
आणि म्हणून ती आत्ता समोर काय दिसतंय, प्रवाहपतीत होऊ नका बरं कधी. प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचं धाडस असेल ना तो पुढे जाईल. आम्हाला हे लोक प्रलोभन येत असतात, आम्ही कुठे गेलो. एका देवा भजारे केशवा, जगेन तर भगव्याबरोबर आणि मरेन तर भगव्यासाठीच या उमेदीनं उभं राहिलं पाहिजे. मग ती उमेद जाते कुठे तुमची, ती जाते तेव्हा असं मला सतत वाटत होतं, रंगावरील जात तू मग अशी घेतली, रंगाशी सुद्धा जात आहे. म्हणजे कोण कुठला रंग घेतो त्याच्यावर त्याची जात ठरते. गावातलं वातावरण दूषित झालं रे बाळा. आम्हाला आरक्षणं मिळालीत, त्या आरक्षणांबद्दल बोलताना आजही माझा हा सगळा समाज, आम्ही छत्रपती शाहू फुले आंबेडकरांची नावं घेतो, ते सगळे मिळून एकच आहेत असं कधी समजणार आपल्याला.